हॅलो स्टुडंट्स, तर बघा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं आहे लेक्चर नंबर 14. लास्ट लेक्चरमध्ये आपण डी सी कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनच्या डी सी कॅरेक्टरिस्टिक्सच्या टॉपिक्समध्ये डायरेक्ट बायसिंग, त्यानंतर इमिटर बायसिंग, त्यानंतर व्होल्टेज डिवायडर बायसिंग या डिफरंट कॉम्बिनेशन्समध्ये आय सी क्यू आणि व्ही सी क्यू या दोन पॉईंट्सच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या याच्या डिफरंट केसेस आणि त्याच्यासोबतचे काही एक्झाम्पलसुद्धा एक एक्झाम्पलसुद्धा आपण सॉल्व्ह केले. तर व्ही सी क्यू आणि आय सी क्यूच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे म्हणजेच काय करणे, तर त्या ट्रान्झिस्टरचा क्यू पॉईंट कॅल्क्युलेट करणे हे आपण बघितलेलं आहे आणि त्या ट्रान्झिस्टरच्या क्यू व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केलेल्या होत्या कधी कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये, कालच्या आणि त्याच्या मागच्या लेक्चर्समध्ये. आता या लेक्चरमध्ये आपण काय करू की आता आपण यामध्ये बघू की प्रिव्हियस इयरमध्ये सेट असो, गेट असो, या एक्झाम्समध्ये की समजा CSIR नेटमधला तर मी इन्क्लूड केला नाही, सेट किंवा नेट या गेट किंवा सेट एक्झाममध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स या टॉपिकवर आलेले आहेत त्याला कशा प्रकारे टॅकल करायचं आणि कशा प्रकारे त्यांचं सोल्युशन काढायचं ते बघूया. ओके, चला बघा. हा क्वेश्चन आहे फर्स्ट, सेट 2013 मध्ये आलेला असेल, मे बी सेट 2016चा किंवा 2013चा असेल, याला एकदा चेक करून घ्यायचा, बट हा सेटमधलाच क्वेश्चन आहे. ओके, बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बेस करंट IB अँड VC. VC मीन्स कलेक्टर व्होल्टेज, VC म्हणजेच काय तर VCE कॅल्क्युलेट करणे इन द फॉलोइंग सर्किट. आता यामध्ये काय करू आपण, बेस करंट काढू. बेस करंट जर तुम्हाला मिळाला म्हणजे बघा बेस करंटचे वेगवेगळे, जर बेस करंट करेक्ट काढला म्हणजे आपल्याला VC काढण्याची गरज नाही. ओके, तर याला सॉल्व्ह करू आपण. बघा याला सॉल्व्ह कसं करायचं, सगळ्यात अगोदर काय दिलेलं आहे आपल्याला, बेस करंट काढायचं. तर बेस करंट कसा मिळतो, तर बेस करंट आपल्याला माहिती आहे, बेस करंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, DC कॉन्फिगरेशन कन्सिडर करावं लागतं. तर DC कॉन्फिगरेशन कन्सिडर करत असताना काय करावं लागते की सर्किटमध्ये जेवढे काही कॅपॅसिटर असतील ते सगळेच्या सगळे कॅपॅसिटर करावं लागतात ओपन आणि सगळेच्या सगळे इंडक्टर काय करावं लागतात शॉर्ट. आता सर्किटमध्ये फक्त कॅपॅसिटर आहे, त्या कॅपॅसिटर आपण ओपन करू आणि ही जी डायग्राम दिलेली आहे या डायग्रामला रिअरेंज करू. रिअरेंज कसं करता येईल बघा, तर हे डायग्राम रिअरेंज अशी होईल, तर इथे मिळेल तुम्हाला हा कशी होईल सर्किट डायग्राम अशा पद्धतीची बनेल. इथे बनेल हा 20 व्होल्ट, हा 2 किलो ओम, त्यानंतर हा जो आहे हा आहे तुमचा 430 किलो ओम, हा आहे 1 किलो ओम, इथे असेल हा 20 व्होल्ट, यामधून फ्लो होत असेल बेस करंट IB, यामधून फ्लो होत असेल इमिटर करंट IE आणि यामधून फ्लो होत असेल कलेक्टर करंट IC. तर ही जी डायग्राम ही अशा पद्धतीने काय होईल, मॉडिफाईड होईल. आता आपल्याला माहिती बेस करंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इनपुट लूपला KVL यूज करावं लागेल. इथे काय करू आपण मग, KVL इन इनपुट लूप. आता इनपुट लूपमध्ये जर किर्चॉफ्स व्होल्टेजला यूज केला तर काय लिहिणार आपण, तर आपण लिहिणार -20 प्लस IB इंटू 430 प्लस VBE प्लस IE इंटू RE किती आहे 1 किलो ओहम इज इक्वल टू 0. बट आपल्याला माहिती आहे काय की इमिटर करंट IE हा किती असतो, तर तो असतो 1 प्लस बीटा इंटू IB, 1 प्लस बीटा इंटू IB आणि बीटाची व्हॅल्यू बघा दिलेली आहे, किती दिलेला आहे बीटा 50. तर हा काय मिळेल मग तुम्हाला, हा मिळेल तुम्हाला 51 टाइम्स IB. कोणता करंट, इमिटर करंट. मग ही व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केली तर बघा काय मिळेल, -20 प्लस 430 IB प्लस VBE ची पण आपल्याला माहिती किती असते, VB आहे 0.7 व्होल्ट, VBE पण किती 0.7 व्होल्ट प्लस हा काय मिळेल 51 IB इज इक्वल टू 0. 1 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे काही फरक पडेल का, नाही. मग बघा इथे IB वाली टर्म आहे, इथे IB वाली टर्म आहे, IB जर आपण कॉमन काढला तर काय मिळेल 430 प्लस 51 IB इज इक्वल टू 20 मायनस 0.7, 20 मायनस 0.7 म्हणजे यावरून IB काय मिळेल, तर यावरून IB मिळेल तुमचा 20 मायनस 0.7 अपॉन 430 मध्ये 51 ॲड केलं म्हणजे किती मिळेल 481. 481 हा रेजिस्टन्स कशामध्ये आहे, किलो ओम. हा रेजिस्टन्स किलो ओममध्ये म्हणजे मिळणारा करंट कशामध्ये मिळेल, तर हा जो करंट आहे हा मिळेल तुम्हाला मिली एम्पियरमध्ये. आता 20 मधून 0.7 जर गेले तर आपल्याला माहिती किती असतं 19.3.
19.3 आणि 19.3ला डिवाइड कशाने करायचं आहे 481 आणि हा करंट मिळेल मग मिली एम्पियरवर. हा करंट काय मिळेल मिली एम्पियर. म्हणजे 19.3ला या 19.3ला मग जर आपण आता 481ने डिवाइड केलं तर बघा किती मिळेल. तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते 0.0401 मिली एम्पियर. आता ऑप्शनमध्ये जर चेक केलं तुम्ही तर मिली एम्पियरमध्ये ऑप्शन दिलेले आहेत का नाही, सगळे ऑप्शन आहे मायक्रो एम्पियरमध्ये. मग याला जर मायक्रोमध्ये कन्वर्ट केलं आपण तर काय होईल 3 डिजिट समोर सरकेल म्हणजे 1 2 3 म्हणजे काय मिळेल तुम्हाला 40.1 मायक्रो एम्पियर. 40.1 मायक्रो एम्पियर हा मिळेल बेस करंट. आणि अप्रॉक्सिमेटली ऑप्शनमध्ये कोणतं दिसतं 40. ऑप्शन सी मध्ये काय दिसतं तुम्हाला 40. ऑप्शन सी तो दिसतो तुम्हाला बेस करंट आय बी इज इक्वल टू 40 मायक्रो एम्पियर. यावर ऑप्शन काय असेल तुमचं करेक्ट. सो ऑप्शन कोणतं करेक्ट आहे मग यामध्ये हा जो ऑप्शन सी आहे हा ऑप्शन सी काय आहे करेक्ट आहे. कोणासाठी तर या गिवन क्वेश्चनसाठी बेस करंट आय बीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 40 मायक्रो एम्पियर. आणि ह्या सेटमध्ये विचारलेला क्वेश्चन होता आणि तुम्हाला आठवत असेल की या पद्धतीचे सेम क्वेश्चन्स आपण लास्ट लेक्चरमध्ये त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. यामध्ये तुम्हाला सेपरेटली व्ही सी कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. जर तुम्ही बेस करंट कॅल्क्युलेट केला आणि बेस करंटचा ऑप्शन दिसते तुम्हाला की सी ऑप्शन मॅच करते तर तुम्हाला इथे व्ही सी कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. हे स्मार्ट वर्क आहे. एक्झाममध्ये असं तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागेल नाही तर उगाच व्ही सी कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही. ती काही तुमची एक्स्ट्राची मेहनत होऊन जाईल. ओके. त्यानंतर आता बघा हा जो आहे हा सुद्धा सेटमधलाच क्वेश्चन आहे. हा सेट 2015 मधला असेल मे बी सेट 15. कारण सेटमध्ये प्रिव्हियस इयर जे आहे ते प्रिव्हियस इयरमध्ये ओल्ड एक्झाममध्ये डी सी कॅरेक्टरिस्टिक्सवर क्वेश्चन असायचे. आता न्यू एक्झाम्स ज्या होत आहेत त्यामध्ये डी सी कॅरेक्टरिस्टिक्सवर खूप रेअर क्वेश्चन्स आहेत. आता कशावर फोकस केला त्यांनी आता ते ए सीवर फोकस करतात. ए सी कॅरेक्टरिस्टिक्सचा ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. बघा हा 44 नंबरचा क्वेश्चन आहे सेट 2015 मध्ये आलेला. ओके ठीक आहे. बघू काय सांगितलं यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्ही सी सी. ओके हा व्ही सी सी आर बी म्हणजे हा बेस रेजिस्टन्स आर बी अँड आर ई हा इथं दिलेला आहे आर ई ऑफ द फॉलोइंग सर्किट. ज्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा तुम्हाला व्ही बी ई इज इक्वल टू 0.8 व्होल्ट बीटा इज इक्वल टू 200. व्ही बी ईची व्हॅल्यू दिलेली आहे 0.8 व्होल्ट आणि बीटा दिलेला आहे तुम्हाला 200. आता बघा आपल्याला सरळ माहिती आहे की काय आणि याच्या सर्किटच्या काय दिलेलं आहे डी सी कॅरेक्टरिस्टिक्स पण दिलेलं आहे. या सर्किटचं काय दिलेलं आहे आपल्याला सॉरी ही काय दिलेली आहे आपल्याला याची लोड लाईन दिलेली आहे. ही काय दिलेली आहे लोड लाईनचा क्यू पॉईंटचे बघा व्ही सी क्यू आणि आय सी क्यूच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. व्ही सी आय सी क्यू आपल्याला दिलेलं आहे 5 मिली एम्पियर. बघा गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे आपण गिव्हन लिहून घेऊ अगोदर. गिव्हनमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला गिव्हनमध्ये दिलेला आहे तुमचा आय सी मॅक्स किती दिलेला आहे बघा ही व्हॅल्यू आय सी मॅक्सची 10.6 मिली एम्पियर. आय सी मॅक्स दिलेला आहे तुम्हाला 10.6 मिली एम्पियर. आणखी आय सी क्यू दिलेला आहे किती दिलेला आहे तो 5 मिली एम्पियर. आय सी क्यू दिलेला आहे 5 मिली एम्पियर. त्यानंतर व्ही सी मॅक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 10.6 व्होल्ट. 10.6 व्होल्ट एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या. आणखी दिलेले आहे करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटाची व्हॅल्यू 200 व्होल्ट. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर 200 व्होल्ट नसते. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर युनिटलेस क्वांटिटी 200 आणि बेस एमिटर व्होल्टेज याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0. आता अच्छा 8 आहे का 6 आहे आपण 8 घेऊ आपण 0.8 व्होल्ट. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर दिलेला आहे 0.8 व्होल्ट. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर काय दिलेला आहे 0.8 व्होल्ट. ओके या सर्व व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपण जर काय केलं या सर्किटला जर सॉल्व्ह केलं बघा हा व्ही सी सी इथं अटॅच केलेला आहे म्हणजे व्ही सी सी डायरेक्टली आर बीला अटॅच असेल. ओके मग हे सर्किट मॉडिफाईड कसं होईल तर ही सर्किट बघा मॉडिफाईड अशा पद्धतीने होईल. इथे असेल तुमचा ट्रान्झिस्टर हा इथे असेल हा प्लस व्ही सी सी इथे आहे हा पण प्लस व्ही सी सी. याच्यामधून हा आहे बेस करंट आय बी हा रेजिस्टर आर बी इथे आहे इमिटर रेजिस्टर आर ई हा ही ग्राउंडेड. या दोन्हीमध्ये पोटेन्शियल असेल व्ही बेस एमिटर आणि या दोन्हीमध्ये पोटेन्शियल असेल व्ही कलेक्टर एमिटर व्ही सी. ओके आता याला आपल्याला करायचं आहे सॉल्व. याला काय करायचं आहे सॉल्व. यामधून फ्लो होणारा करंट असेल इमिटर करंट आय ई. यामधून फ्लो होणारा करंट असेल इमिटर करंट आय ई. जर आपण इनपुट लूपमध्ये काय केला किर्चॉफ्स लॉ अप्लाय केला. इनपुट लूपमध्ये जर किर्चॉफ्स लॉ अप्लाय केला तर काय मिळेल आपल्याला हा मिळेल बघा मायनस व्ही सी सी प्लस आय बी आर बी प्लस व्ही बी ई प्लस हा काय मिळेल 1 प्लस बीटा
1 प्लस बीटा आय बी 1 प्लस बीटा आय बी इंटू हा काय मिळेल तुम्हाला इथे आर ए 1 प्लस बीटा आय बी इंटू आर ए आणि या सगळ्यांची व्हॅल्यू असेल 0. या सगळ्यांची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. त्यानंतर मग याला जर आपण सॉल्व्ह केलं आपल्याला काय दिलेलं आहे बघा यामध्ये बेस करंटची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही. बेस करंट दिलेला आहे का आपल्याला नाही. यामध्ये आपल्याला बेस करंट दिलेलं नाही काहीच दिलेलं नाही. ठीक आहे यामध्ये बेस करंट दिलेलं नाही आणि कोणतीच व्हॅल्यू दिलेली नाही. तर आपण काय करू आता ट्रान्झिस्टरच्या ठीक आहे आय सी क्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. आपण यावरून आय बीची व्हॅल्यू काढू. कोणत्या केससाठी कोणत्याही जनरल केससाठी आय बीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. बघा आय बी काय मिळेल मग यानुसार इथे बघा आय बी हा आय बी जर कॉमन काढला तर आय बी इज इक्वल टू काय मिळेल आय बी इज इक्वल टू मिळेल तुम्हाला व्ही सी सी मायनस व्ही बी ई अपॉन आर बी प्लस 1 प्लस बीटा आर ई आय बी प्लस 1 प्लस बीटा आर ई हा आपल्याला करंट मिळेल. हा काय मिळेल आपल्याला बेस करंट. बट आपल्याला बेस करंटची व्हॅल्यू काढायची आहे का नाही. आपण काय अज्युम करू तर आपण काय करू आता बघा तुम्हाला इथे दिसत असेल डी सी कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत डी सी लोड लाईनच्या तर डी सी कॅरेक्टरिस्टिक्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे दिसत असेल की हा जो पॉईंट 10.6 मिली एम्पियर ते 10.6 मिली एम्पियर कशाची व्हॅल्यू असते तर 10.6 मिली एम्पियर ही व्हॅल्यू असते मॅक्सिमम सॅच्युरेशन करंटची. कशाची व्हॅल्यू असते मॅक्सिमम सॅच्युरेशन करंट. आणि मॅक्सिमम सॅच्युरेशन करंट कशासाठी इक्वल असतो तर हा जो व्ही सी मॅक्स आहे हा व्ही सी मॅक्स हा इक्वल असतो अप्रॉक्सिमेटली व्ही सी सीच्या. कशासाठी इक्वल असतो अप्रॉक्सिमेटली व्ही सी सीच्या. म्हणजे रफली आपण सांगू शकतो की व्ही सी सीची व्हॅल्यू एक तर 10.6 व्होल्ट असली पाहिजे. व्ही सी सीची व्हॅल्यू किती असली पाहिजे 10.6. 10.6 असणार एक तर हे ऑप्शन आहे आणि एक हे ऑप्शन आहे. म्हणजे जर आपण काय करू एकदा व्ही सी सी इज इक्वल टू 10.6 व्होल्ट घेऊन बघू आणि त्यानुसार मग आय सी काढू. तो आय सी 0. आय सी जर का 5 येत असेल तर आपलं हे ऑप्शन करेक्ट असेल आणि आय सी जर का 5 येत नसेल तर आपलं सी ऑप्शन करेक्ट असेल. आपल्याला काय करणे याला क्रॉस व्हेरीफाय करणे. याला काय करणे क्रॉस व्हेरीफाय करणे. क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं तर इकडे बघा हे मिळेल बेस करंटची व्हॅल्यू. मग कलेक्टर करंट काय मिळेल आय सी. तर कलेक्टर करंट आय सी मिळेल आपल्याला बीटा इंटू आय बी. मग आपल्याकडे आता ट्रायल अँड एरर मेथड आहे त्यावर दुसरं ऑप्शन आहे का नाही. ट्रायल एरर मेथडमध्ये कसं सॉल्व्ह करणार आपण तर बघा आपण घेणार ऑप्शन बीच्या अकॉर्डिंग. ऑप्शन बीच्या अकॉर्डिंग काय बघा व्ही सी सी इज इक्वल टू दिलेला ऑप्शन बीमध्ये व्ही सी सी किती दिलेला आहे 10.6 व्होल्ट व्ही सी सी दिलेला आहे 10.6 व्होल्ट. बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू पुटअप करायची 0.8 व्होल्ट. आणखी आर बी 200 ओहम 200 ओहम म्हणजेच काय आर बी 200 ओहम म्हणजेच 0.2 किलो ओहम आणि आर ईची व्हॅल्यू किती दिलेली 1 किलो ओहम. आर ई दिलेला आहे 1 किलो. या सर्व व्हॅल्यू पुटअप करून जर आपल्याला आय सीची व्हॅल्यू 5 मिली एम्पियर मिळत असेल तर आपलं हे वाला ऑप्शन करेक्ट आहे आणि जर 5 मिळत नसेल तर ऑप्शन सी करेक्ट असेल. ओके आता बघू आपण यामध्ये काय करू आय सीची व्हॅल्यू 5 मिली एम्पियर या सर्व व्हॅल्यू पुट करून येते का नाही कॅल्क्युलेट करून बघू. बघा आय सी काय बीटा इंटू आय सीची व्हॅल्यू काय आय सी इज इक्वल टू बीटा इंटू आय बी. आय सी इज इक्वल टू बीटा इंटू आय बी. बीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर बघा बीटा किती दिलेला आपल्या यामध्ये 200. बीटा दिलेला आहे 200 इंटू आय बी. आय बीमध्ये काय आय बीचा फॉर्म्युला बघा हा आय बीचा फॉर्म्युला व्ही सी सी मायनस व्ही बी म्हणजेच काय मिळेल हा 10.6 मायनस 0.6. आता हा जो आहे हा 0.8 नाही आहे तर हा किती दिला आहे हा 0.6 दिलेला आहे. तर हा जो बेस करंट आहे जो आपण 0.8 घेतला इथे कुठे हा 0.6 आहे. किती तो 0.6 कारण की बरोबर ना 10.6 मधून 0.6 इथे सबस्ट्रॅक्ट होऊ शकतो म्हणून तो 0.6 दिलेला आहे तिथे. त्यानंतर आर बी किती घेतला आपण 0.2. आर बी किती घेतला इथे 0.2 प्लस 1 प्लस बीटा किती आहे 200 इंटू हा 1 किलो ओहम इंटू हा 1 किलो ओहम. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर बघा 200 इंटू 10.6 मायनस 0.6 हा किती मिळेल तुम्हाला 10 अपॉन 0.2 प्लस 0.2 प्लस हा किती मिळतो अप्रॉक्सिमेटली 201. हा किती मिळतो 201. तर याला रफली बघा हे 200 आणि हे 200 म्हणजे रफली ही वरची टर्म 200 इंटू 10 आणि खालची पण व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 200 मिळते. हा 200 जर कॅन्सल झाला तर तुम्हाला मिळतो हा कलेक्टर करंट आय सीची व्हॅल्यू किती मिळते 10. कलेक्टर करंट आय सीची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती मिळते
10 मिली एम्पियर. बट आपला कलेक्टर करंट IC 10 मिली एम्पियर आहे का? नाही. आपला कलेक्टर करंट IC 10 मिली एम्पियर नाही. आपला कलेक्टर करंट IC 10 मिली एम्पियर आहे का? नाही. किती येतो? 5 मिली एम्पियर. 5 मिली एम्पियर येत नाही म्हणजे तुमचा ऑप्शन बी करेक्ट आहे का? नाही. ऑप्शन बी करेक्ट नाही. मग करेक्ट ऑप्शन कोणता असेल? तर ऑप्शन सी. ऑप्शन सी मध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप करून बघा, तुम्हाला ऑप्शन सी करेक्ट. तर चेक करून पाहाल तुम्ही ऑप्शन सी काय मिळेल, तुम्हाला करेक्ट मिळेल. कसं चेक करायचं आहे? तर ऑप्शन सी मध्ये ज्या दिलेल्या व्हॅल्यूज VCC, VBE, RB आणि RE सगळ्या व्हॅल्यू पुट करून बघा, तुम्हाला IC ची व्हॅल्यू 5 मिली एम्पियरच मिळेल. कशामध्ये? ऑप्शन सी मध्ये जर तुम्ही पुट केलं तर तेव्हा या व्हॅल्यूज मिळून जातील. ह्याला तुम्ही ट्राय करायचं आहे. ओके. त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन हा पण बघा, सेटमध्ये विचारलेला आहे. यामध्ये काय विचारलं आहे? इन द फॉलोइंग सर्किट इफ RL इज इक्वल टू RC इज इक्वल टू 10 किलो ओम. म्हणजे बघा RL ची व्हॅल्यू आणि RC ची व्हॅल्यू किती दिली आहे? 10 किलो ओम. देन द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज V0, म्हणजे इथलं व्होल्टेज V0 आपल्याला काढायचं आहे. V0 व्होल्टेज काढायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? बघा, कलेक्टर व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढायचं आहे. कलेक्टर व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हे काढायचे. आता हे व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढणं म्हणजेच काय? आपल्याला VCE ची व्हॅल्यू काढायची. इमिटर तर ग्राउंड आहे म्हणजे VCE काढला म्हणजेच काय मिळेल? VC. V0 म्हणजेच काय करायचं आपल्याला? इथे V0 म्हणजेच VCE कॅल्क्युलेट करणे आहे. आता VCE कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला IB काढावं लागेल, मग नंतर IC काढावं लागेल. IB आणि IC काढल्या त्यानंतर मग आपल्याला हा V0 व्होल्टेज मिळेल. V0 व्होल्टेज मिळून जाईल. ओके. त्यानंतर आता बघूया आपण. तर यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसतोय की यामध्ये बीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच नाही. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा दिलेलं आहे का? नाही. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा दिलेलाच नाही. मग आता करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जर दिलेलं नाही तर आपण याची व्हॅल्यू कशी काढणार? कारण की आपल्याला कलेक्टर करंट IC काढण्यासाठी करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा लागेलच आणि यामध्ये बीटा दिलेलाच नाही. ओके. बीटा दिलेला नाही तर मग कशी मिळेल व्हॅल्यू? ठीक आहे, आपण बघू कॅल्क्युलेट करून. आता मी बी या सेटमधला क्वेश्चन आहे. सेटमध्ये भरपूर वेळा मिस्टेक होतात. सेटमध्ये भरपूर वेळा मिस्टेक ह्या होत असतात. त्यामुळे एवढं हे नाही घ्यायचं, काय लोड नाही घ्यायचा की तुमचं आन्सर काढलेलं आहे ते बरोबरच असेल की नाही. आता आपण काय करू, ह्या दोन्हीमध्ये व्होल्टेज डिवायडर रूलनुसार जर काढलं, व्होल्टेज इथलं VCC, RC आणि RL या तिन्हीमध्ये जर का व्होल्टेज डिवायडर रूल लावला आपण, तर इथलं व्होल्टेज बघा कसं. आता आपल्याला बीटा दिलेला नाही आहे, बीटा नॉट गिवन, हा बीटा दिलेला नाही आहे आपल्याला. तर आपण DC कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या काढू शकत नाही. मग आपण काय करणार बघा, इथे हा दिसतो तुम्हाला +5 व्होल्ट VCC, त्यानंतर इथे हा RC, इथे आहे बघा हा V0 आणि याच्या समोर बघा इकडे खाली काय दिसतो हा RL आणि हा RL आहे ग्राउंडेड. म्हणजे आपण व्होल्टेज डिवायडर रूल यूज करू. काय करू? व्होल्टेज डिवायडर रूल. व्होल्टेज डिवायडर रूल जर यूज केला आपण तर काय मिळेल इथे, तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे V0 व्होल्टेज मिळेल. V0 इज इक्वल टू RL अपॉन RC प्लस RL इंटू VCC आणि VCC दिलेला आपल्याला हा 5 व्होल्ट. मग RL किती दिला आहे? RL आणि RC ची व्हॅल्यू 10 किलो, म्हणजे हा मिळेल तुम्हाला 10 अपॉन 10 प्लस 10 इंटू VCC किती आहे? 5 व्होल्ट इज इक्वल टू बघा 10 अपॉन 10 प्लस 10, तर हा मिळेल तुम्हाला 1 अपॉन 2 इंटू 5. आता 5ला जर 2ने डिवाइड केलं तर किती मिळेल? 2.5 व्होल्ट. म्हणजे आउटपुट व्होल्टेज V0 किती मिळेल इथे? 2.5 व्होल्ट. इथला आउटपुट व्होल्टेज किती मिळेल? 2.5 व्होल्ट. आणि जे की ऑप्शन बी मध्ये दिसते. कशामध्ये दिसतंय? ऑप्शन बी 2.5 व्होल्ट. आता मे बी हे ऑप्शन करेक्ट असेल किंवा इनकरेक्ट असेल, आता चेक करावं लागेल हे करेक्ट आहे की इनकरेक्ट. तुम्ही काय करा, आय थिंक सेट 2018 मधला क्वेश्चन आहे, 2018च्या सेट एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. याला चेक करून बघा. आता आपल्याकडं एक बी होता, आपण बेस करंट काढू. बेस करंट मिळाला तर मग IC मिळेल तुम्हाला बीटा इंटू IB, याच्यानुसार IC मिळाला असता. आणि IC जर मिळाला असता तर आपण काय केलं असतं, इथलं व्होल्टेज काढत असताना VCE कॅल्क्युलेट केला असता आपण, VCC मायनस IC RC. बट आपल्याला हा कलेक्टर करंट IC कॅल्क्युलेट करण्यासाठी बीटामध्ये ना मस्ट होतं, पण या एक्झाममध्ये किंवा या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये आपल्याला करंट ॲप्लिकेशन फॅक्टर बीटा दिलेलाच नाही आहे. मग जर बीटा दिलेला नाही तर आपल्याला ज्या मेथडने आन्सर काढता येतं ती मेथड होती व्होल्टेज डिवायडर रूल. मग आपण व्होल्टेज डिवायडर रूल यूज केला आणि आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळालं 2.5 व्होल्ट आणि जे की इथे दिसत होतं. मग आपण हे ऑप्शन करेक्ट केलं. आता जर या मेथडने जायचं म्हटलं तर या एक्झाममध्ये त्यांनी आपल्याला बीटा दिलेला पाहिजे असतं, पण बीटा दिलेला आहे का? नाही. सो आपण जे काढलं तेच आन्सर आपल्याला करेक्ट म्हणावं लागेल. आणि जर हे चुकलेलंही असू शकतं, असं गरजेचं आहे का? नाही. पण तुम्हाला हा जर चुकलेला असेल तर बीटा दिलेला आहे म्हणून या क्वेश्चनचे त्या एक्झाममध्ये बोनस मार्क्स मिळालेले असतील, बोनस मार्क्स इथे दिलेले असतील. ओके. त्यानंतर बघा हा एक गेटमधला क्वेश्चन, हा जो आहे तुम्हाला माहिती आहे गेटमध्ये असे नॅट टाईपचे क्वेश्चन असतात, न्यूमेरिकल आन्सर टाईपचे.
तर हा आहे गेटचा क्वेश्चन. बघा काय विचारलेलं यामध्ये, द व्हॅल्यू ऑफ इमिटर करंट इन द गिवन सर्किट इज. हा जो सर्किट, या सर्किटमध्ये इमिटर करंटची व्हॅल्यू काढायची. आणि यामध्ये बघा बेस इमिटर व्होल्टेज आपल्याला 0.3 व्होल्ट दिलेले आहे. बेस इमिटर व्होल्टेज किती दिलेले आहे 0.3 व्होल्ट. आता आपण सॉल्व्ह करू. बघा काय काढायचं आपल्याला, इमिटर करंट. इमिटर करंट कसा काढतो आपण, आपल्याला माहिती आहे इमिटर करंटची व्हॅल्यू किती असते. इमिटर करंट असतो तुमचा 1 + बीटा इंटू बेस करंट. जर आपल्याला बेस करंट मिळाला तर आपण इमिटर करंट काढू शकतो. मग आपण काय करू, इनपुट लूपमध्ये किर्चॉफ व्होल्टेजला यूज करू. इनपुट लूपमध्ये किर्चॉफ व्होल्टेजला जर यूज केला तर काय मिळेल आपल्याला, बघा -10 प्लस 2 मेगा ओम आहे, म्हणजे 2 × 10⁶ इंटू बेस करंट IB प्लस इथे काय आहे हा 0.3 प्लस 1 + बीटा इंटू इमिटर करंट, 1 + बीटा इंटू बेस करंट. कारण इमिटर करंटची व्हॅल्यू आपण पुटअप केली इथे, इंटू इमिटर व्होल्टेज किती आहे, इमिटर रेजिस्टन्स किती आहे 2 किलो ओम. 2 × 10⁻³ इज इक्वल टू 0. आता आपल्याला यावरून बेस करंट काढायचं आहे. सो बेस करंट वाला टर्म आपण कॉमन घेऊ. बीटाची व्हॅल्यू आपण पुटअप करू. यामध्ये काय मिळेल 10 + 2 × 10⁻⁶ IB प्लस 0.3 प्लस हा काय मिळेल 101, कारण बीटाची व्हॅल्यू 100 आणि हा 101 इंटू 2 × 10⁻³ IB इज इक्वल टू 0. आता यानुसार आपल्याला IB काढायचा आहे. IB जर कॉमन काढला तर इथे काय मिळेल 2 × 10⁻⁶ प्लस 101ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल 202 × 10⁻³ इज इक्वल टू हा मिळेल 10 - 0.3. आता 10 - 0.3 म्हणजे किती मिळेल हा 9.7. आता बघा हा IB, याची पॉवर 10⁻⁶, याची पॉवर 3, याला जर 6 मध्ये कन्वर्ट करायचं मला 10 मिळेल 0.2, म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळेल 2 × 10⁻⁶ प्लस 0.202 × 10⁻⁶, राईट हँड साईडला आहे 9.7. मग याला जर आपण इकडे सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, बेस करंट IB इंटू ब्रॅकेटमध्ये 2.202 × 10⁻⁶ इज इक्वल टू 9.7. म्हणजेच मिळेल बेस करंट IB इज इक्वल टू 9.7 अपॉन 2.202 × 10⁻⁶. हा मिळेल बेस करंट. आपल्याला बेस करंट काढायचं की नाही, आपल्याला काढायचा इमिटर करंट. मग इमिटर करंट काय मिळेल, इमिटर करंट IE इज इक्वल टू 1 + 100 इंटू 9.7 डिवायडेड बाय 2.202 × 10⁻⁶ हा बनेल -6 म्हणजे मायक्रो एम्पियरमध्ये. म्हणजे बघा हा काय मिळेल 101 इंटू 9.7 डिवायडेड बाय 2.202 मायक्रो एम्पियर. मग या टर्मला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, कोणत्या टर्मला 101 × 9.7 अपॉन 2.202 या टर्मला जर सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला एक्झॅक्ट आन्सर मिळेल. मग आपण काय करू बघा, 101चं मल्टिप्लिकेशन करून घेऊ 9.7 सोबत. तर 101ला जर 9.7 ने मल्टिप्लाय केलं तर ही वरची न्यूमरेटर मिळेल तुम्हाला 979.7 आणि त्याला जर 2.202 ने डिवाइड केलं, कशाने 2.202, तर आपल्याला आन्सर मिळेल हे रफली 444.9 मायक्रो एम्पियर. मग याला 1 डेसिमल प्लेसेसपर्यंत राऊंड ऑफ करायचं आहे, तर 444.9 म्हणजेच काय 445, म्हणजे रफली काय मिळेल तुम्हाला हा 445 मायक्रो एम्पियर. इमिटर करंट काय मिळेल 445 मायक्रो एम्पियर. मायक्रो एम्पियरमध्ये काय काढलं, कारण की ते बघा आन्सर मायक्रो एम्पियरमध्ये विचारलेले, सो आपण मायक्रो एम्पियरमध्ये काढलं. मग याचा आन्सर किती मिळतं बघा 445 मायक्रो एम्पियर. 445 मायक्रो एम्पियर हा गेटमधला क्वेश्चन होता. आणि यामध्ये राऊंड ऑफ 1 डेसिमल प्लेसेसपर्यंत राऊंड ऑफ करा म्हटलं. आपलं 444.9 आलं, त्याला राऊंड ऑफ जर केला आपण तर 445 मायक्रो एम्पियर मिळतं. सो या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय मिळतं मग 445 मायक्रो एम्पियर. 445 मायक्रो एम्पियर. तर हा होता गेटमध्ये विचारलेला क्वेश्चन. त्यानंतर हा बघा, हा सुद्धा गेटचाच क्वेश्चन आहे. हा सुद्धा गेटचाच क्वेश्चन. काय विचारले यामध्ये बघा, फॉर द फॉलोइंग सर्किट, म्हणजे इथं दिलेले ते द कलेक्टर व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड विल बी, म्हणजे कलेक्टर टर्मिनल म्हणजे या पॉईंटचा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड व्होल्टेज किती असेल ते काढायचे. कलेक्टर व्होल्टेज काढायचे म्हणजे काय, तर VCE ची व्हॅल्यू काढायची. VCE ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची. दिलेलं काय काय की इमिटर डायोड व्होल्टेज इज 0.7 व्होल्ट अँड बीटा DC ऑफ ट्रान्झिस्टर इज लार्ज and specify your answer in volt up to 1 decimal places.
आता बीटा खूप लार्ज आहे. आता बीटा खूप लार्ज म्हणजे काय, आपल्याला माहिती करंट ॲप्लिकेशन फॅक्टर बीटा काय असतो, तर करंट ॲप्लिकेशन फॅक्टर बीटा जो असतो तो असतो तुमचा कलेक्टर करंट अपॉन बेस करंट. आता ह्या बीटाची व्हॅल्यू व्हेरी लार्ज असणे म्हणजेच काय असते, तर तुमचा हा न्यूमरेटर अप्रॉक्सिमेटली 0 असणे. बीटा लार्ज, ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला बीटा लार्ज म्हणता त्या क्वेश्चन्समध्ये तुमचा बेस करंट हा जो असतो हा अप्रॉक्सिमेटली 0 असतो. ज्या क्वेश्चन्समध्ये असं म्हणलं असतं की बीटा लार्ज आहे म्हणजे बेस करंट काय 0, मग आपल्याला माहिती आहे काय की इमिटर करंट इज इक्वल टू काय असतो, इमिटर करंट असतो बेस करंट प्लस कलेक्टर करंट. जर बेस करंट 0 झाला अप्रॉक्सिमेटली तर इमिटर करंट आणि कलेक्टर करंट दोन्ही काय असतील अप्रॉक्सिमेटली इक्वल असतील. म्हणजे आपल्याला इनपुट लूपमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स यूज करण्याची गरजच नाही. इनपुट लूपमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स यूज करण्याची गरज आहे का नाही, आपण काय करू डायरेक्टली आउटपुट लूपमध्येच कॅरेक्टरिस्टिक्स यूज करू. डायरेक्टली काय करू आउटपुट लूपमध्येच कॅरेक्टरिस्टिक्स यूज करू. जर आउटपुट लूपमध्ये जर का आपण कॅरेक्टरिस्टिक्स यूज केला, आपल्याला काय काढायचं आहे, ओके आपल्याला काय काढायचं इथलं व्होल्टेज काढायचं आहे. कुठलं, या पॉईंटचं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता इनपुट लूपमध्ये आपण बेस करंटची व्हॅल्यू 0 पुट करू. अगोदर इनपुट लूप सॉल्व्ह करू, मग नंतर आउटपुट लूप सॉल्व्ह करू. ओके बघा, आता इनपुट लूप जर सॉल्व्ह केली आपण, इनपुट लूप जर सॉल्व्ह केली तर इथलं व्होल्टेज काय मिळतं, हे 0. इथलं व्होल्टेज किती, ग्राउंड म्हणजे 0 प्लस IB इंटू 3 किलो ओम, IB इंटू 3 किलो ओम प्लस VBE प्लस IE इंटू 1 किलो ओम आणि हा -3 इज इक्वल टू 0, -3 इज इक्वल टू 0. आता बघा VBE ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे किती, 0.7. हा बेस करंट रफली 0 म्हणजे ही टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. मग ही 0 आणि ही 0. आपल्याला इमिटर करंट मिळाल्यावरून काय मिळेल, इमिटर करंट IE मिळेल तुम्हाला. हा -3 तिकडे गेल्यानंतर बनेल +3 आणि VB इकडे गेल्यानंतर बनेल -VB आणि -VB म्हणजेच 0.7 आणि याला डिवाइड करावं लागेल 1 किलो ओम मध्ये. 1 किलो ओम 3 मधून 0.7 गेला तर हा किती मिळेल मग तुम्हाला 2.3 आणि किलो ओम येतो वरती गेल्यानंतर काय बनेल हा मिली अँपिअर. 2.3 मिली अँपिअर म्हणजेच काय बघा, इमिटर करंट विच इज अप्रॉक्सिमेटली किलो कलेक्टर करंट त्याची व्हॅल्यू मिळाली 2.3 मिली अँपिअर. 2.3 मिली अँपिअर. आता आउटपुट लूपमध्ये के व्हॅल्यू यूज करू आपण. बघा आउटपुट लूपमध्ये जर के व्हॅल्यू यूज केला तर काय मिळेल, -10 व्होल्ट प्लस IC इंटू 3 किलो ओहम प्लस VCE प्लस VCE. आपल्याला VCE पर्यंतच काढायचं म्हणजे आपण एवढं सर्किट घेऊ आणि बाकी समोर आपण अजूम करू की समोरची साईड काय 0च्या इक्वल आहे. समोरची साईड 0च्या इक्वल काय घेतली, कारण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढायचं आहे. म्हणजे या टर्मिनल नंतर याचं व्होल्टेज डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढायचं म्हणून आपण याला काय केलं 0 सोबत कम्पेअर केलं. आता बघा ICची व्हॅल्यू किती इथे दिसली, ICची व्हॅल्यू किती आहे 2.3 व्होल्ट. मग यावरून VCE आपल्याला मिळेल, काय मिळेल VCE इज इक्वल टू VCE इज रफली मिळेल आपल्याला 10 मायनस IC किती आहे 2.3 इंटू हा 3, 10 मायनस 2.3 इंटू 3, 2.3 ला 3 जर मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल 10 मायनस 3 इंटू 3 9 आणि 3 इंटू 2 6, 6.9 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 7. म्हणजे आन्सर किती मिळेल तुम्हाला 2.1 मिळेल का, येस 3.1 मिळेल. किती मिळेल 3.1. ओके 3.1 हा झाला, ओके हा 3.1 व्होल्ट. किती मिळेल 3.1 व्होल्ट. आन्सर मध्ये विचारलेले स्पेसिफाय युअर आन्सर इन व्होल्टेज अप टू 1 डिजिट आफ्टर द डेसिमल. आफ्टर द डेसिमल 1 डिजिट म्हणजे किती आन्सर मिळाला आपला 3.1 व्होल्ट. किती मिळाला आन्सर हे 3.1 व्होल्ट. मग इथे काय मिळेल तुम्हाला हे 3.1 व्होल्ट. काय झालेलं आहे, इथे मिळेल हे 3.1 व्होल्ट. ओके त्यानंतर बघा हा ट्रान्झिस्टर दिलेला आहे तुम्हाला दिसतं असेल कोणतं कॉन्फिगरेशन आहे, व्होल्टेज डिव्हायडर. यामध्ये काय विचारलेलं आहे VCE. यामध्ये विचारलेले आहे आपल्याला VCE ची व्हॅल्यू, कशाची, कलेक्टर इमिटर व्होल्टेजची. व्हॅल्यू विचारलेली आहे. बघा यामध्ये दिलेलं आहे की बेस इमिटर व्होल्टेज निग्लेक्ट करा म्हणजे 0 घेऊन टाका आणि बीटाची व्हॅल्यू 100 घ्या. आता बघा आपण काय करू, इथलं ह्या पॉईंटला नाव देऊ आपण A, ह्या पॉईंटला नाव देऊ A, हा पॉईंटला नाव देऊ A आणि VA ची व्हॅल्यू काढू. अगोदर काय करू, VA काढू नंतर RTH काढू. बघा VA काय मिळेल, VA मिळेल तुम्हाला 5/5 प्लस 5 इंटू 10 म्हणजेच काय मिळेल हा 5/2 इंटू 10 म्हणजे हा मिळेल 5 व्होल्ट.
व्ही ए मिळेल 5 वोल्ट. आर टी एच किती मिळेल तर आर टी एच मिळेल 5 × 5 अपॉन 5 + 5 5 × 5 25 25 अपॉन 10. तर तो मिळेल तुम्हाला 2.5 किलो ओम. 2.5 किलो ओम 2.5 किलो ओम. मग ही सर्किट कसं मॉडिफाईड होईल तर ही सर्किट असं मॉडिफाईड होईल. इथलं व्होल्टेज मिळेल तुम्हाला व्ही एच्या समोर हा आर टी एच, त्याच्यानंतर हा 10 किलो ओमचा टर्मिनल ग्राउंडेड, यामधून फ्लो होईल इमिटर करंट आय ई, हा असेल आर टी एच, हे असेल व्ही ए, यामधून फ्लो होईल असेल बेस करंट आय बी. इथे आहे हा 5 किलो ओम आणि हा आहे +10 व्होल्ट. आणि या दोन्हीमधला डिफरन्स काय आहे व्ही सी ई, जो की आपल्याला इथे काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा. हा व्ही सी कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इनपुट लूपमध्ये आपण KVL जर का यूज केला तर काय मिळेल बघा -VA प्लस IB इंटू RTH प्लस VBE ची व्हॅल्यू आपण इथे लिहून घेऊ, पण VB निग्लेक्ट करायचं म्हटलेलं आहे त्यांनी. प्लस 10 किलो ओम, हा 10 किलो ओम इंटू IE काय असतो तर तो असतो 1 + बीटा इंटू IB, 1 + बीटा इंटू IB आणि विच इज इक्वल टू 0. तर ही टर्म आपण 0 कन्सिडर केली. काय कारण यामध्ये सांगितलेलं आहे की VBE ला निग्लेक्ट करा. मग VA ची व्हॅल्यू आहे 5 वोल्ट. मग यावरून IB काय मिळेल तर यावरून IB मिळेल आपल्याला IB ब्रॅकेटमध्ये RTH किती 2.5 प्लस हा मिळतो तुम्हाला 10 इंटू 1 + बीटा 100 म्हणजे हा मिळतो 101 आणि ही व्हॅल्यू असेल किलो ओममध्ये. राईट हँड साईडला बघा VA ची व्हॅल्यू किती आहे 5, VA ची व्हॅल्यू 5. मग यावरून IB काय मिळेल, यावरून मिळेल IB तुम्हाला 5 अपॉन 101 इंटू 10, तर हा किती मिळेल 2.5. 101 ला 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर 1010 आणि 2.5 1010 अपॉन 2.5. तर ही टर्म जर आपण यामध्ये पुटअप केली कशामध्ये की 101 इंटू 10 प्लस 2.5, ही जर टर्म आपण ॲड केला एकमेकांसोबत आणि याला डिवाइड जर केलं तर हा मिळेल तुम्हाला 101 2.5 101 अपॉन 2.5 101 अपॉन म्हणजे 1012.5. मग ह्याने जर या टर्मला जर तुम्ही डिवाइड केलं तर हा करंट आपल्याला ऑलरेडी कशामध्ये मिळेल, हा करंट मिळेल मिली एम्पियरमध्ये. हा करंट मिळेल मिली एम्पियरमध्ये, कारण काल ही युनिट कशामध्ये किलो ओममध्ये. मग याला जर डिवाइड केला आपण 5 ला 1000ने तर अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.0049 मिली एम्पियर. आता हे 3 डिजिट जर समोर करकुले तर बेस करंट IB काय मिळेल तर बेस करंट IB मिळेल 0. नाही 1 2 3 हा काय मिळेल 4.9 मायक्रो एम्पियर. बेस करंट काय मिळेल 4.9 मायक्रो एम्पियर. पण आपली टास्क बेस करंट काढणे का नाही, आपली टास्क काय आपल्याला काढावं लागेल मग IC. IC किती मिळेल मग बीटा इंटू IB. तर बीटाची व्हॅल्यू किती आहे 100 इंटू IB किती मिळाला, IB ची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण, किती मिळाला IB 4.9 मायक्रो एम्पियर. म्हणजेच 4.9 इंटू 10⁻⁻6. आता ही पॉवर 2 -6 सोबत कॅन्सल झाली, म्हणजेच काय मिळेल 4.9 इंटू 10⁻⁻4 4.9 इंटू 10⁻⁻4 म्हणजेच हा मिळेल तुम्हाला 0.49 मिली एम्पियर. IC काय मिळेल 0.49 मिली एम्पियर. आपल्याला IC काढायचं आहे का नाही, आपल्याला काय काढायचं आहे VCE, आपल्याला काढायचं आहे VCE. मग VCE काढण्यासाठी आपण आउटपुट लूपमध्ये KVL यूज करू. आउटपुट लूपमध्ये KVL कसा मिळेल तर तो मिळेल तुम्हाला -10 वोल्ट प्लस IC इंटू RC किती आहे 5 किलो ओम. RC किती आहे हा 5 किलो ओम प्लस VCE प्लस IE RE कितीची REची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 किलो ओम. RE किती दिला आहे 10 किलो ओम इंटू हा दिलेला आहे तुम्हाला 10 किलो ओम इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला यामधून काय काढायचं आहे, हा VCE. ICची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आणि IEची पण व्हॅल्यू. IE किती असतो 1 + बीटा IB. मग बघा हा काय मिळेल 10 वोल्ट प्लस IC किती आहे हा 0.49, हा मिली एम्पियर आणि किलो ओम एकमेकांसोबत कॅन्सल, म्हणजे हा मिळेल तुम्हाला 0.49 इंटू 5 प्लस VCE हा काढायचा आहे प्लस IE हा किती असतो IEची व्हॅल्यू 101 इंटू बेस करंट. तर बेस करंटची व्हॅल्यू किती आहे, बेस करंटची व्हॅल्यू 4.9 इंटू 10⁻⁻6 4.9 इंटू 10⁻⁻6 इंटू 10 इज इक्वल टू 0. आता 101 इंटू 10 हा अप्रॉक्सिमेटली 10⁻² आणि 10⁻1 3 बनतो. म्हणजे ही व्हॅल्यू रफली काय मिळते तुम्हाला 4.9 मिली एम्पियर. ही व्हॅल्यू रफली काय मिळते 4.9
सॉरी 4.9 मिली अँपिअर. आणि हा मिळेल तुम्हाला -10 प्लस 0.49ला जर तुम्ही 5ने मल्टिप्लाय केलं, काय 0.49 इंटू 5 जर केलं तर ही व्हॅल्यू किती मिळेल? 0.49ला जर तुम्ही 5ने मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू जी तर ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला 2.45 प्लस VCE प्लस हा जर मल्टिप्लाय केला 101 इंटू 4.9 101 इंटू 4.9 आणि त्याला जर तुम्ही 10ने मल्टिप्लाय केलं तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मिळते रफली 49 आणि ही व्हॅल्यू मिळते 10⁻⁻6 इज इक्वल टू 0. ही -6 जर मिलीमध्ये कन्वर्ट केलं तर हा मिळेल 4.9 2.4 प्लस 4.9 काय मिळेल 2.4 प्लस 4.9 4.949 या टर्मची आणि या टर्मची जर आपण ॲडिशन केली, आता बघा हे पॉवर -6 आहे, ही पॉवर किती आहे -6. बघा याला समोर परत सिम्प्लिफाय करतो मी 10 प्लस हा मिळेल 2.45 प्लस VCE प्लस हा मिळेल आता 4.9 इंटू अच्छा हा रेजिस्टन्स किलो ओममध्ये आणि ही पॉवर -6 म्हणजे ही 10ची पॉवर जी ही 10ची पॉवर किती असेल इथे बघा हा 10 किलो म्हणजे पॉवर 3 आणि ही पॉवर 1 हा मिळेल 4 10ची पॉवर 4 म्हणजे पॉवर 4 -2 आणि ह्या 2 सोबत कॅन्सल आउट होऊन जाईल म्हणजे 4.9 ही व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 4.49 इज इक्वल टू 0. मग ह्या सर्व टर्म जर तुम्ही ॲड केल्या एकमेकांसोबत तर काय मिळेल हा बनेल -10 प्लस 2.45 प्लस 4.949 प्लस VCE is equal to 0 plus VCE is equal to 0 which is implies that VCE is equal to 10 minus या दोघा जणांची जर ॲडिशन केली आपण तर ती किती मिळते 7.349 आणि 10 मधून 7.349 जर गेले तर किती मिळते व्हॅल्यू 10 मधून जर 7.349 जर गेले तर हा मिळेल तुम्हाला 2.651 VCE किती मिळतो 2.651 म्हणजेच यावरून आपल्याला आन्सर मिळतं आहे की VCE इज इक्वल टू 0. नाही तो किती आहे 2.651 व्होल्ट. VCE इज इक्वल टू 2.651 व्होल्ट हे काय मिळतं आपल्याला त्याचं आन्सर मिळते. ओके आणखीन 3 क्वेश्चन्स राहिलेले आहेत का? बघा त्यानंतर आता हा नेक्स्ट वाला क्वेश्चन आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे इन द गिवन सर्किट VCE इज इक्वल टू 10 व्होल्ट बीटा इज इक्वल टू 100 द कलेक्टर व्होल्टेज म्हणजे VCची व्हॅल्यू काढायची. कलेक्टर व्होल्टेज VCची व्हॅल्यू काढायची म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला बेस करंट काढावं लागेल. बेस करंट काढला कलेक्टर करंट मग त्यानंतर हे निघून जाईल. बघा इनपुट लूपमध्ये जर KVL यूज केला आपण तिथे काय मिळेल बघा हा अगोदर टर्म मिळेल मायनस म्हणजे हा मिळेल -5 प्लस IB इंटू 100 किलो ओहम प्लस VBE इज इक्वल टू 0 प्लस VBE इज इक्वल टू 0. यावरून काय मिळेल VBE ची व्हॅल्यू 0.7 मग हा काय मिळेल IB मिळेल तुम्हाला 5 मायनस 0.7 अपॉन 100 किलो ओम म्हणजे करंट कशामध्ये मिळेल हा मिली अँपिअरमध्ये. करंट कशामध्ये मिळेल मिली अँपिअरमध्ये. 5 मायनस 0.7 जर केलं आपण तर 5 मधून 0.7 गेले म्हणजे किती राहील 4.3 अपॉन हा आहे 100 4.3 अपॉन 100 आणि हा करंट मिळतो मिली अँपिअरमध्ये. हा मिळेल तुम्हाला बेस करंट. बरं आपल्याला बेस करंट पाहिजेत का नाही कलेक्टर करंट. तर कलेक्टर करंट काय असतो बीटा इंटू बेस करंट. आता बीटाची व्हॅल्यू आहे 100 म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 100 इंटू बेस करंटची व्हॅल्यू 4.3 अपॉन 100 तर हा 100 कॅन्सल आणि आहे मिली अँपिअरमध्ये म्हणजेच काय मिळालं यावरून कलेक्टर करंट IC मिळाला 4.3 मिली अँपिअर. कलेक्टर करंट किती मिळाला 4.3 मिली अँपिअर. आपल्याला VC काढायचे म्हणजेच VCE काढायचे म्हणजे काय मिळेल तुम्हाला त्या रूपमध्ये हा मिळेल मायनस VCC प्लस IC इंटू 1 किलो ओम प्लस VCE इज इक्वल टू 0. VCCची व्हॅल्यू किती दिली बघा 10 म्हणजे हा मिळेल तुम्हाला -10. IC किती काढला आपण 4.3 हा मिली अँपिअर आणि हा किलो एकमेकांसोबत कॅन्सल प्लस VCE इज इक्वल टू 0 म्हणजेच VCE इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला 10 मायनस 4.3. आता 10 मधून 4.3 जर गेले तर किती मिळेल 5.3 किती मिळेल ते 5.7 मिळेल. हे किती मिळेल 5.7 कारण 7 आणि 3 10 0 आजचा 1 5 आणि 5 10 हा किती मिळेल तुम्हाला कलेक्टर इमिटर व्होल्टेज
5.7 व्होल्ट. किती मिळेल कलेक्टर व्होल्टेज 5.7 व्होल्ट. मग याचा ऑप्शन काय असेल इथे 5.7 व्होल्ट. हे सुद्धा न्यूमेरिकल आन्सर टाईपचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही याचा सुद्धा आन्सर काढू शकतात. किती 5.7 व्होल्ट. आता मी तुम्हाला यामध्ये डायग्रामला स्प्लिट न करता डायरेक्टली आन्सर काढून दाखवत आहे. त्यामुळे असं घाबरून जायचं नाही. काय केलं इथे जे आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये DC कॅरेक्टरिस्टिक्स प्लॉट करत असताना यूज केलं आहे त्याचेच यूज करतोय मी. यामध्ये दुसरं तिसरं नवीन काहीच यूज करत नाही. ज्यांना यामधल्या गोष्टी कळत नसतील त्यांनी काय करायचे, मागचे लेक्चर अगोदर पाहून घ्यायचे, त्यानंतरच यावर यायचे. एकदमच तुम्ही या लेक्चरवर आले तर तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत. या गोष्टी कळतील का एकदमच नाही. त्यानंतर काय दिलं यामध्ये, कन्सिडर द फॉलोइंग सर्किट इन विच करंट ॲप्लिकेशन बीटा ऑफ ट्रान्झिस्टर इज 100. हा जो ट्रान्झिस्टर याचा करंट ॲप्लिकेशन फॅक्टर दिला आहे 100. विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट द लोड लाईन. खालीलपैकी कोणते लोड लाईन करेक्टली रिप्रेझेंट करतं असं विचारलेले आहे. तर बघा ठीक आहे 13 ठीक आहे. आपण काय करू अगोदर ICची व्हॅल्यू काढून बघू आणि त्यानंतर मग एक ऑप्शन निग्लेक्ट करू, मग उर्वरित ऑप्शनपैकी चेक करू. बघा आता या डायग्रामला जर मॉडिफाईड केला आपण तर बघा हा +15 याच्यासोबत सेपरेट होईल, +15 याच्यासोबत सेपरेट होईल. मग या +15ला जर सेपरेट केला तर आपण यामध्ये काय दिसतोय, हा आपल्याला इमिटर टर्मिनल दिसतोय आणि इमिटर बायस ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन दिसते. बघा या सर्किटला जर आपण रिअरेंज केलं तर सर्किट कसं बनेल, हा मिळेल तुम्हाला इथे +15, हा समोर 100 किलो ओम, हा इथे असेल हा ट्रान्झिस्टर, इकडे हा 100 ओम म्हणजेच 0.1 किलो ओम, 100 ओम म्हणजेच 0.1 किलो ओम. त्याच्यानंतर हा इथे सिरीजमध्ये असेल याच्या 900 ओम म्हणजे 0.9 ओम, 0.9 किलो ओम, 0.9 किलो ओम, हा 0.1 किलो ओम आणि इथे पण काय असेल हे +15 व्होल्ट. इनपुट लूपमध्ये जर के व्हॅल्यूज केला आपण तर काय मिळेल, -15 प्लस 100 IB प्लस VBE प्लस 0.1 इंटू हा असेल 1 प्लस बीटा, बीटा किती 100 इंटू IB इज इक्वल टू 0. यावरून IB जर कॉमन काढला तर काय मिळेल, ब्रॅकेटमध्ये हे 100 प्लस 101 इंटू 101ला 0.1ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय मिळेल तुम्हाला 10.1. राईट हँड साईडला 50 मायनस VBची व्हॅल्यू 0.7. मग हा किती मिळेल तुम्हाला, IB इज इक्वल टू 50मधून 0.7 गेले तर हा किती मिळेल राहील 40.3 आणि हा किती मिळेल 110.1. 110.1 म्हणजेच 143 अपॉन 1101 आणि हा करंट मिळेल मिली अँपिअरमध्ये. हा करंट मिळेल मिली अँपिअरमध्ये. आपल्याला काय मिळेल करायचं आहे IC. ICची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 143 अपॉन 1101 इंटू करंट ॲप्लिकेशन फॅक्टर 100. मग याला जर 100ने डिवाइड केलं आपण कशाला, या टर्मला, तर बघा 100ने जर डिवाइड केलं तर 100 काय करेन, हे 2 झिरोला कॅन्सल आउट करून टाकेल म्हणजे हा मिळेल तुम्हाला 143 अपॉन 11.01. 143 अपॉन 11.08 जर आपण केलं, काय केलं 143ला जर 11.01ने मल्टिप्लाय केलं 143 डिवायडेड बाय 11.01 तर ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 12.98 मिली अँपिअर. म्हणजेच तुम्हाला कलेक्टर करंट मिळतो IC विच इज इक्वल टू 13 मिली अँपिअर. म्हणजे कलेक्टर करंट ICची व्हॅल्यू मिळाली 30 अँपिअर. म्हणजे ICच म्हणजे काय, तो आहे ICQ. ICQ किती मिळाला 13 मिली अँपिअर. ICQ किती मिळाला 13 मिली अँपिअर. बघा ICQ 13 मिली अँपिअर एक तर यामध्ये आहे का नाही, यामध्ये आहे का नाही, यामध्ये आहे का नाही. यस कोणत्या ऑप्शनमध्ये, फक्त एकाच ऑप्शनमध्ये ICQ किती 13 मिली अँपिअर. कोणत्या ऑप्शनमध्ये A. सो करेक्ट ऑप्शन कोणतं असेल मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, तर हे असेल कोणतं, हे वाला 13 मिली अँपिअर. ओके, अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं असतं. हा सुद्धा गेटमधला क्वेश्चन आहे, हा सुद्धा, कारण तुम्हाला दिसते फिजिक्स इन्स्टिट्यूटचे गेटमधले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मी कॉपी केलेले आहेत. ओके, त्यानंतर लास्ट आहे का, हां ओके, हा लास्ट आहे. बघा यामध्ये काय विचारलेलं आहे, द करंट गेन ऑफ द ट्रान्झिस्टर इन द फॉलोइंग सर्किट. म्हणजे बीटाची व्हॅल्यू दिली आपल्याला 100, द व्हॅल्यू ऑफ IC. या सर्किटमध्ये कलेक्टर करंट ICची व्हॅल्यू आपल्याला काढायची. बघा कलेक्टर करंट ICची व्हॅल्यू काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण IB काढू. IB काढण्यासाठी इनपुट लूपमध्ये KVL यूज करायचा. IB काढण्यासाठी इनपुट लूपमध्ये काय करायचा, KVL यूज करायचं. बघा हे सर्किट कसं मॉडिफाईड होईल, हा ओपन होईल, हा ओपन होईल. इथे हा 12 व्होल्ट, यामधून जाणारा करंट कोणता आहे, इमिटर करंट. यामधून जाणारा करंट कोणता असतो, कलेक्टर करंट. बघा सर्किट कसं मॉडिफाईड होईल, हे सर्किट अशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. हा इथे आहे तुमचा
3 किलो ओहम, यामधून फ्लो होतो इमिटर करंट IE, यामधून फ्लो होतो इमिटर करंट IE. इकडे जो आहे हा आहे 3 किलो ओहम, इकडे खाली जातो कलेक्टर करंट IC, इथे आहे हा 12 व्होल्ट, हा आहे 150 किलो ओहम. आणि इथलं जे पोटेन्शियल आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला म्हणून आपण ए, तर मग इथलं पोटेन्शियल असेल VA. हा जो पॉईंट आहे या पॉईंटला जर मी ए नाव दिलं, हा जो पॉईंट याला जर मी ए नाव दिलं तर इथलं पोटेन्शियल काय मिळेल VA. आता VA काढणे आपली टास्क आहे, VA काढणं काय आपली टास्क. आता VA कसा मिळेल तर बघा VA कसा मिळेल बघा, या टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट कोणता असेल इमिटर करंट, 12 - IE × 3 किलो ओहम हा असेल इथला पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे काय मिळेल तुम्हाला VA = मिळेल 12 व्होल्ट मायनस IE × 3 किलो ओहम, हा मिळेल तुम्हाला VA. हा काय मिळेल VA, कारण या टर्मिनलमधून फ्लो होणारा कलेक्टर करंट आहे का, कलेक्टर करंट इथून फ्लो होतो, इथून कलेक्टर करंट फ्लो होत नाही. इथून कोणता करंट फ्लो होतो तर इमिटर करंट, कलेक्टर करंट या टर्मिनलमधून. मग बघा आता इनपुट लूपमध्ये जर का आपण KVL यूज केला, इनपुट लूपमध्ये जर KVL यूज केला तर काय मिळेल, इनपुट लूपमध्ये जर आपण KVL यूज केला तर आपल्याला मिळेल -VA प्लस IB × 150 प्लस VBE प्लस IE × 3 किलो ओहम = 0. आता VA ची व्हॅल्यू जर पुट केली तर आपण तर काय मिळेल, हा मायनस ब्रॅकेटमध्ये 12 मायनस IE × 3 किलो ओहम प्लस हा 100 आणि हा 150 × IB प्लस VB ची व्हॅल्यू असते 0.7 प्लस IE इमिटर करंट किती असतो तर तो असतो 1 + बीटा IB × 3 किलो ओहम = 0. आता बघा हे मायनस जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा मिळेल -12 प्लस हा मिळेल तुम्हाला 3 × IE प्लस 150 IB प्लस 0.7 प्लस ही पण व्हॅल्यू काय याला आपण डायरेक्टली पुट न करता सध्यापुरती ही व्हॅल्यू ठेवू. म्हणजे काय मिळेल तुम्हाला 3 × IE = 0. 3 × IE = 0. बघा हा 3IE प्लस 3IE हा कधी बनेल 6IE. म्हणजे काय मिळेल तुम्हाला 150 IB प्लस 6 1 + बीटा IB × 3 + 3 6 3 + 3 हा म्हणतो 3 किलो ओहम प्लस 3 किलो ओहम 6 ओहम. आणि ही व्हॅल्यू असते 1 + बीटा IB कशाची तर या इमिटर करंटची. ही व्हॅल्यू कशी असते इमिटर करंटची = हा मिळेल 12 मायनस 0.7. ह्या 12 तिकडे गेला तर प्लस आणि 0.7 तिकडे गेला तर -0.7. त्यामधून बेस करंट कॉमन काढा, त्यामधून जर बेस करंट कॉमन काढला तर काय मिळेल हा 150 प्लस 6 × हा मिळेल 100 + 1 101 = 12 मधून 0.7 जर केलं तर किती मिळेल 11.3 150 प्लस 601 हा किती मिळेल 150 प्लस 606 = 11.3. म्हणजेच काय मिळेल IB मिळेल तुम्हाला 11.3 अपॉन हा बघा किती आहे 606 प्लस 150 तर तो किती मिळेल तुम्हाला 657 ओके. एक मिनिट 756 आणि हा करंट मिळेल तुम्हाला मिली अँपिअरमध्ये. हा करंट मिळेल मिली अँपिअरमध्ये. पण आपल्याला IB काढायचं आहे का नाही, आपल्याला काढायचं आहे IC काय असतो मग बीटा IB. बीटाची व्हॅल्यू किती असते 100 × IB किती काढला आपण तो दिसते वरती 11.3 अपॉन 756 मिली अँपिअर. 756 मिली अँपिअर 100 जर डिवाइड केलं तर हे 2 पॉईंट इकडे शिफ्ट होईल. म्हणजे हा मिळेल तुम्हाला 11.3 अपॉन 7.56 मिली अँपिअर. 11.3 अपॉन 7.66. जर आपण 11.3 जो न्यूमरेटरला दिलेला 11.3 ह्या 11.3ला जर आपण ह्या 7.56 ने डिवाइड केला, हा जो 11.3 आहे ह्या 11.3ला जर 7.56 ने डिवाइड केलं तर किती व्हॅल्यू मिळते तर ती व्हॅल्यू मिळते 85.42 मिली अँपिअर. 82.42 मिली अँपिअर. ऑप्शनमध्ये कशामध्ये दिलेले
अच्छा मिली एम्पियरमध्येच विचारलेलं आहे ना. मग किती मिळालं तुम्हाला 85.42. याला जर रफली अप्रॉक्सिमेट केलं तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली आपण केलं शकतो याला 86 मिली एम्पियर. अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकतो कलेक्टर करंट इज इक्वल टू 86 मिली एम्पियर. सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय मिळेल मग 86 मिली एम्पियर. हा जो याचा आन्सर काय मिळेल मग रफली 86 मिळत आहे. एक्झॅक्टली 86 आहे का नाही, एक्झॅक्टली 85 पॉईंट समथिंग आहे, 85.42. मग त्याचा रफली आन्सर आपल्याला किती मिळत आहे 86 मिली एम्पियर. सो अशा पद्धतीने हे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन चालले होते कशावर बेस्ड तर DC कॅरेक्टरिस्टिक्सवर गेट आणि सेटमधले क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. आता तुम्ही काय या लेक्चरमध्ये आपलं DC कॅरेक्टरिस्टिक्स तर एंड झालं. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण पाहणार आहोत AC कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनच्या AC कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, थँक्यू.